कालावल खाडीतील अवैध वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाल्याचं चित्र आहे। या प्रकरणी आमदार निलेश राणे यांच्यासह आम्ही स्वतः शासकीय यंत्रणेशी सातत्याने संपर्कात आहोत। जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनधिकृत वाळू उपसा सहन केला जाणार नाही असा इशारा देत प्रशासनाकडून करडी नजर ठेवली जात असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। दरम्यान शक्तीपीठ महामार्गाबाबतही महत्त्वाची भूमिका मांडण्यात आली। हा महामार्ग विकासाचा मार्ग असून बांद्रासारख्या प्रमुख बाजारपेठांना बाधा होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। आवश्यक त्या ठिकाणी बदल करून गावांना व बाजारपेठांना वगळत प्रकल्प राबवला जाईल। नागरिकांच्या शंकांचं निरसन करून सर्वांना विश्वासात घेतल्यानंतरच हा महामार्ग उभारला जाईल असंही सांगण्यात आलं। अधिकृत अधिसूचना येईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे। अंजली दमानिया यांच्या आरोपांबाबत बोलताना या प्रकरणासाठी SITची नियुक्ती करण्यात आल्याचं सांगितलं। पोलीस सखोल चौकशी करत असून ही केस अनेक महिला आणि त्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याने अत्यंत संवेदनशील आहे। कोणाकडेही माहिती किंवा आरोप असतील त्यांनी थेट SITशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं। मुंब्रा येथील रॅलीतील वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना इतिहासाच्या संदर्भाने आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली। स्वराज्य आणि मुघल काळाचा अभ्यास केल्यास अनेक गोष्टी स्पष्ट होतात आणि आपण मांडलेलं हे ऐतिहासिक सत्यच असल्याचं सांगण्यात आलं। जैन मुनींच्या वक्तव्याबाबत स्पष्ट भूमिका घेत अशा कोणत्याही विधानाला समर्थन नसल्याचं सांगण्यात आलं। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही आणि अशा भावना कोणालाही मान्य नसल्याचंही नमूद करण्यात आलं। राज्याला सक्षम नेतृत्व लाभलं असून पुढील अनेक वर्षे हेच नेतृत्व कायम राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। मुंब्र्याच्या नाव बदलाच्या मुद्द्यावरही भूमिका मांडण्यात आली। स्थानिक नागरिकांच्या भावनेनुसार मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याची मागणी असल्याचं सांगण्यात आलं। ही भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। शेवटी पालकमंत्री असलो तरी या जिल्ह्याचा सेवक म्हणून या जिल्ह्याच्या लोकांच्या अडीअडचणी दूर करणं हे माझं मूळ कर्तव्य आहे आणि म्हणून लोकांशी जास्तीत जास्त संवाद करणं, त्यांची गाठीभेटी घेणं आणि त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून आम्ही हे पालकमंत्री कक्ष सुरू केला होता आणि त्याप्रमाणे आज ह्या पालकमंत्री कक्षामध्ये बसून माझ्या जनतेची जे काही अडीअडचणी आहेत, निवेदनं आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा संवादाची बैठक इथे आयोजित केली होती। मोठ्या प्रमाणामध्ये लोक आली, त्यांनी त्यांच्या निवेदनावर आमच्याकडून न्याय मिळवून घेतला आणि असंच ह्या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या जनतेशी सातत्याने संवाद ठेवणं। आता माझ्याबरोबर आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष पण आहे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आणि अन्य लोकप्रतिनिधी पण इथे आहेत आणि म्हणून जनतेचे सेवक म्हणून आम्ही जेवढे जास्त जनतेच्या जवळ जाऊ, जनतेला थांबून ठेवण्यापेक्षा जनतेचे प्रश्न लवकर सोडवणं हे आमचं काम आहे, कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करण्यासाठी आज इथे जमलेलो आहे। अनधिकृत व्यवसायावरती आपण धडक कारवाई करताय, मात्र आता जर बघितलं तर कालावल खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे। या ठिकाणी तहसीलचे ग्रामस्थ आंदोलन करतायत उतरून। कालच त्या संदर्भात आमदार निलेश राणेजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही सगळे शासकीय यंत्रणेच्या संपर्कात आहोत, महसूल यंत्रणेच्या संपर्कात आहोत। अनधिकृत अशा पद्धतीचा कोणी वाळू उपसा करत असेल तर आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही सहन करणार नाही। म्हणून त्या पद्धतीचे निर्देश आणि आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यावर करडी नजर आमच्या लोकांची आहे। म्हणून जनतेने निश्चिंत राहावं। शक्तीपीठ महामार्गाचे काही गावं आहेत ते वगळण्यात आले, काही गावं ॲडिशनल ॲड करण्यात आले, त्याच्यामध्ये कशा प्रकारे हा रूट असेल आणि त्याचा फायदा कसा होणार? बघा, शक्तीपीठ महामार्ग हा आपल्यासाठी विकास मार्ग आहे। जेव्हा त्याचा ओरिजिनल प्लॅन बाहेर आला तेव्हा मी असो, आमचे मनीष दळवीजी असो, आम्ही काही मंत्रालय स्तरातल्या अधिकाऱ्यांबरोबर बसलो आणि त्याच्यामध्ये बाधित झालेली गावं ज्याच्यामध्ये आमचं बांदा बाजारपेठ पण बाधित होत होता, अन्य प्रमुख गावं पण बाधित होत होती आणि तिकडच्या सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आदरणीय राणे साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये मुख्याधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि मग तिथेच आमचं ठरलं की लोकांचे जे विरोध आहेत, बांदा ही आमच्या जिल्ह्यातली फार प्रमुख बाजारपेठ आहे, म्हणून अशा बाजारपेठांना किंवा अशा गावांना वगळून
हा महामार्ग जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे, त्याला आपण जो पहिला जो प्लॅन होता त्याचा जास्त फायदा गोवाकडे होत होता, कारण तो रस्ता निघतच होता डायरेक्ट गोव्यामध्ये. आपण सुचवलं की बाबा महामार्ग करतच असाल तर तुम्ही जिल्ह्याला त्याचा फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून आपण पहा. त्याप्रमाणे 0 पॉईंट आणि मळगाव या दोन्ही पॉईंट आम्ही सुचवलेले आहेत. त्याप्रमाणे MSRD संबंधित खातं याबद्दल अभ्यास करताय. मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय मुख्यमंत्र्यांचे सल्लामसलत करल्यानंतर मी जिल्ह्याच्या आणि त्या भागाच्या लोकांना विश्वास देतो. सगळ्यांना विश्वासात घेऊनच हा विकास मार्ग पूर्ण करण्यात येईल, शक्तीपीठ मार्ग पूर्ण करण्यात येईल. शेवटी आम्ही महामार्ग का बनवतो? इथे रोजगार निर्मिती झाली पाहिजे, इथे लोक उद्योग आले पाहिजे. आज शक्तीपीठमुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आणि व्यवसाय आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात. प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये प्रश्न असू शकतो, काही लोकांचा विरोधी असणार, कारण का शेवटी कुठलाही प्रकल्प आला तर त्याला 100% लोकांचा पाठिंबा कधी कधी भेटत नाही. पण शासनचे प्रतिनिधी म्हणून आम्ही जनतेशी संवाद करायला तयार आहोत. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करेन. माझं कार्यालय तुमच्यासाठी 24 तास उघडं आहे. कुठेही त्यांची जी काही संघर्ष समिती असो, काही त्यांच्या लोकांमध्ये त्या भागातल्या लोकांच्या मनात काही प्रश्न असो, हक्काने माझ्याकडे यावं. मी त्यांना बसून 1 तास 2 तास पुरा दिवस त्यांना समजून देण्यासाठी तयार आहे. जेव्हा पण फायनल प्लॅन तयार होण्याच्या अगोदर, परत सांगतो, फायनल प्लॅन तयार करण्याच्या अगोदर ह्या बाबतीमध्ये त्या भागातल्या लोकांशी बोलण्यात येईल, प्रेझेंटेशन दिलं जाईल. खासदार साहेब असो, आमदार जी साहेब असो, सरपंच असो, सगळ्या लोकांना एकत्र बसून असा प्लॅन येतोय हा दाखवण्यात येईल. त्याच्यामध्ये पण काही सूचना असतील त्याही घेतल्या जातील आणि त्या सगळ्यांना विश्वासात घेतल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग आपल्या जिल्ह्यामध्ये होईल. म्हणून ह्याच्यामध्ये कुठलंच किंतु परंतु नाही. कोणीही काही छापत असेल, जोपर्यंत संबंधित शासकीय खातं अधिकृत त्या बाबतीची सूचना काढत नाही, नोटिफिकेशन काढत नाही, अधिकृत शासकीय पत्र जोपर्यंत तुमच्या हातात येत नाही, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अंजली देवाने यांनी एक आरोप केलाय की एकनाथ शिंदे आणि 17 चाकणकरांचे 177 कॉल हे खरातला गेले होते. त्याच्यावर शिंदे गटाकडून मागणी करण्यात आली आहे की यांना डिटेल्स कोणी दिले, कॉल डिटेल्स अंजली त्यांना अटक करण्याची मागणी देखील. बघा, एक लक्षात घ्या, ती केस आता पोलीस चौकशी करते. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी SIT पण नेमलेली आहे. चौकशी सुरू होत असताना पोलीस प्रत्येक बारकाईचा अभ्यास करतायत. शेवटी ती केस का महत्वाची आहे? कारण की असंख्य माता भगिनी त्या भविष्याशी निगडीत असलेली ती केस आहे खराची. असंख्य माता भगिनींना त्या निमित्ताने न्याय मिळणार आहे आणि म्हणून कोणालाही काही बोलायचं असेल, काही आरोप करायचे तर SITला त्या संदर्भात त्यांनी संवाद साधावा किंवा माहिती द्यावी. आता कोणी काय माहिती दिली असेल तर त्यावर SIT भूमिका घेईल ना. राज्य सरकारने स्थापन केलेली SIT आहे आणि म्हणून कोणी काय आरोप केले असतील, काही नवीन माहिती दिली असेल तर SIT त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करेल. मुंबईमध्ये काल आपली एक सभा झाली होती, त्या ठिकाणी आपण म्हटलं होतं सकल हिंदू समाजाची सभा झाली. स्वराज्याची लढाई ही इस्लाम आणि हिंदू विरुद्ध मुसलमान अशी होती. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते, याचा काय पाकिस्तान अब्बा मोदायला गेला होता का, असं एक आपण हे केलं. पण खरं आहे ना, त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. औरंगजेब असेल, ज्याला आम्ही औरंग्या म्हणतो, टिप्या असेल, या सगळ्या लोकांनी, तुम्ही अगर इतिहास व्यवस्थित पद्धतीने स्वराज्याचं किंवा एकंदरीत मुघलांचा अगर इतिहास वाचला तर त्याच्यामध्ये मूर्ती मंदिरं तोडली, हिंदू माता भगिनींची आबरू लुटली, त्याच्यामध्ये धर्मांतर असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये केलं. तर अगर तिथे त्यांची ही पूर्ण मुघलांची लढाई ही इस्लामसाठी अगर नसेल तर मग कशासाठी होती? मग त्यांनी मंदिरं कशाला तोडली? मग हिंदू माता भगिनीची आबरू कशाला लुटली? मग त्यांना धर्मांतर करायला का गरज भासली? आणि म्हणून मी जे काही सत्य इतिहास, सत्य परिस्थिती आहे, ही सत्य माहिती आहे, लोकांच्या समोर मांडलेली आहे. कोणाला त्याच्यावर काय आक्षेप असेल तर बोलतील ना माझ्याशी. जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा औरंगजेब मारत होत, म्हणजे जे काय त्यांचे हाल करत होता,
तेव्हा त्यांच्याकडून स्वराज्य मागितलं नाही, त्यांची दौलत मागितली नाही, त्यांना सांगितलं तुम्ही तुमचा धर्म बदला, हो की नाही? मग ती लढाई धर्माचीच होती, तेच तर मी काल बोललोय. साहेब, जन्मभूमी निलेश चंद्र यांनी आपले पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांची कळ आपण मुख्यमंत्री हवा असं सांगितलं. हे लक्षात घ्या, हे अशा कुठल्याही गोष्टीला माझं काही समर्थन नाही. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. एक लक्षात घ्या, मुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाचीच होऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पायाच्या धुळी एवढे पण नाही आहोत, आणि म्हणून कोणी कोणाची भावना व्यक्त केली असेल तर ते आम्हा लोकांना कोणाला मान्य नाही. राज्याला अतिशय कर्तबगार मुख्यमंत्री आणि ते पुढचे 25 वर्ष आदरणीय देवेंद्र फडणवीसच आमचे मुख्यमंत्री असणार. म्हणून कोणी कोणाला भावना व्यक्त केली असतील तर मी सभेच्या नंतर त्यांच्याकडे माझी नाराजगी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून बारामतीची विधानसभा निवडणूक आहे त्यांनी पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे, आणि त्यासोबत काँग्रेस नेत्याने आपण पाठिंबा देण्यासाठी विनंती करण्याचं ते म्हणतात. शेवटी आदरणीय अजितदादा पवार साहेबांचे संबंध हे सगळ्याच राजकीय पक्षांबरोबर होते. त्यांनी काँग्रेसमध्ये पण मोठा काळ त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आज त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मुळात ह्या निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. हे निवडणुका किंवा राजकारण करण्याची वेळ नसते. एक समाजामध्ये एक चांगले संकेत द्यायचे असतात, संदेश द्यायचे असतात. ह्यासाठी ह्या पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची मागणी सगळ्या स्तरातून होते आहे. त्याचा विचार त्या संबंधित पक्षांनी पण केला पाहिजे, काँग्रेस सारख्या. काल मुंब्र्यातल्या सभेमध्ये आपण मुंब्र्याचे नाव बदलून मुंब्रा देवी असं करावं असं म्हटलंय. हो, कारण का तिकडच्या लोकांची, जसं इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर झालं, ते त्या भागातल्या लोकांची भावना होती की आमच्या भागाचं नाव ईश्वरपूर असलं पाहिजे. तसंच त्या भागातल्या मुंब्रातल्या राहणाऱ्या लोकांची भावना मोठ्या प्रमाणामध्ये अशीच आहे की त्याचं नाव मुंब्रा देवी असली पाहिजे, आणि त्यांची भावना मी माझ्या भाषणातून व्यक्त करून दाखवलेली आहे. आता राज्य सरकारपर्यंत ती भावना पोहोचवण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं आहे, आणि ते काल भाषणाच्या माध्यमातून पोहोचवलं. पुढे जाऊन पाठपुरावाही करीन. शेवटी तिकडच्या लोकांच्या भावनांचा आदर करणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही आमच्या माध्यमातून करू. थँक्यू.